आवडलं का गिफ्ट? अरे काय झालं? स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज ना मला खरंच खूप फ्रेश वाटतंय. आज मी केस पण धुतलेत आणि प्लस चेहऱ्यावरचे म्हणजे छोटे छोटे केस फेशियल हेअर्स रिमूव्ह केलेत. आज जवळजवळ 2 ते 3 महिन्यानंतर मी मास्क लावला होता. कोणता लावला आहे, कसे रिमूव्ह केले ते मी तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन बघा. आणि 2-3 दिवस झाले व्हिडिओ वगैरे बनवायचं काय मूड होतच नव्हता. असं म्हणजे खूप कंटाळा आल्यासारखं झालं होतं. पण आज एकदम फ्रेश वाटतंय. आणि जसे 2-3 दिवस मला ब्लॉग शूट करू वाटत नव्हते ना, 2-3 दिवस मला ब्लॉग शूट करू वाटत नव्हते, तसंच मला 2 ते 3 दिवस झाले मी मनी प्लॅन्टला सुद्धा आणि झाडांना सुद्धा पाणी घातलं नाही आहे. झाडांना घातलं होतं मी पाणी, पण मनी प्लॅन्टला घातलंच नाही आहे पाणी. तर आता घालते, पिते पण आणि हेच राहिलेलं घालते. मी असंच करते नेहमी, पाणी पिते पण आणि ते राहिलेलं पाणी ओतून देत नाही, मी ते मनी प्लॅन्टला घालते. किती छान वाढ होतीये मनी प्लॅन्टची. जर पाणी कंटिन्यू घातलं ना तर व्यवस्थित वाढ होईल. तर आता मस्तपैकी आवरले. झोपले होते मी थोडा वेळ, एक अर्धा तासच झोपले होते. झोप लागली होती मस्तपैकी. उठले, फ्रेश झाले, मस्तपैकी आवरले. 4:45 वाजतायत आता. हे घड्याळ बंद पडलं, इकडे लक्ष देऊ नका. 4:45 वाजलेत घड्याळात. टिकली उलटी लागली वाटतं सरळ. हां, तर उशीर झाला ऑलरेडी. 5 वाजेपर्यंत मला पोचायचं होतं रोहिणीच्या घरी. तिच्या इथे बाजार असतो दर शनिवारचा. 2-3 शनिवारी तिने मला बोलवलेलं, पण काही कामाने तर मलाच जाता आलं नाही. आणि एका शनिवारी ती गावाला होती आणि म्हणजे 31 मेला तिच्या मुलीचा बड्डे पण होता. तिचा बड्डे त्यांनी गावालाच सेलिब्रेट केला, पण आता ती गावावरून आली आणि तिने मला बोलवलं आहे. तिला जावं आणि तिच्या मुलीसाठी, म्हणजे रुही नाव आहे तिचं, 3 वर्षाची आहे ती, तिच्यासाठी मस्त असं काहीतरी गिफ्ट घ्यावं. बघूया आता. मला तर काय आयडिया नाही तिच्यासाठी काय गिफ्ट घ्यायचं काय नाही ते. बघूया आता काय घ्यायचं काय नाही ते. दुकानात जाते, बघते, तिथे त्यांनाच सांगते की 3 वर्षाच्या मुलीसाठी काहीतरी गिफ्ट सजेस्ट करा म्हणून. जाता जाता डोक्यामध्ये एकच विचार होता की आता गिफ्ट काय घ्यायचं, कारण 3 वर्षाची मुलगी आहे. तर मला जास्त काय आयडिया नव्हती. त्यात हे कडक कडक ऊन, 5 वाजले तरी ऊन लागत होतं. चालत चालत जवळच्या शॉपमध्ये गेले. मग आठवलं की आमच्या शेजारच्या 2 वर्षाच्या मुलाला ना मी डिजिटल स्लेट दिली होती. मग ते मी इथेच घेतली होती. त्यांना म्हटलं की मला ती पार्टी असेल तर द्या म्हणून. तर तिथे ती अवेलेबल नव्हती, मग त्यांनी ते दुसरं गिफ्ट दिलं. पटकन ते पॅकिंग पण केलं. आता तिच्याकडे गेल्यावरच मी तुम्हाला दाखवते की त्यात काय आहे. आवडलं का गिफ्ट? आधी उघडून बघते. हां, उघड उघड. काय घेऊ म्हटलं. मग तिथं त्या दुकानामध्ये त्यांनी सजेस्ट केलं. म्हटलं 3 वर्ष झालं ना हिला, 3 वर्ष झाली ना, तर 3 वर्षाची आहे. मग त्यांनी हे सांगितलं जे ह्याच्यावर लिहायचं, ह्या पेन्सिलनं, कुठे गेली आहे का पेन्सिल? हां, आणि हे असं ओढायचं म्हणजे पुसलं जातं आपोआप. थँक्यू मला. कसं आहे थँक्यू लिहायचं? हो का पेन? कुठे गेला पेन? घेतला काय ग? नाही, तोच आहे. हा का? ते हे कवर पण तेच आहे. हा का? वेगळाच नवीनच वाटलं. हां, नाही तोच आहे पण दुसरं छान नाही. आणलं ना? हे बघ, ह्या पेन्सिल नाही तर लिहायचं. लिहिन. रुही. आणि हे ओढलं ना असं मग जाते. पहिले ते रीज होतो. धर. आणि हे काय? काय नाही, ते असंच असंच दिलं असेल बहुतेक. लिहि आधी, लिहायचं. गोल काढ, गोल बुक असं गोल काढ. ते आता असं चालत आहे ग. हां हां हां, पुस. हे गेलं. पिल्लू किती छान आहे. जा कपडे घाल आता. मार्कर सारखा आहे. हा. छान वाटतं. होय. फुटलं. याला जमतंय का? होय.
तू लिह की मलाच खोडायला लागतं. ओके तुझं 1 2 पण लिहिली आहे ठीक आहे. हां ते बघून लिहायचं, त्याच्यामध्ये बघून लिहायचं ते स्कूलमध्ये घेऊन जायला. स्कूलला म्हणते आवडली का तुला? आवडली का तुला? हा तुला गिफ्ट आवडलं का मी दिलेलं? कसं आहे, कसं आहे गिफ्ट? छान दिसते की, रुही पण छान दिसते. गिफ्ट दाखव ग तुझं, गिफ्ट दाखव. हा हे घेतलं, लिही बघू ह्याच्यावर. पेन, पेन कुठे गेला? हवा हवा पेन धर. हा धर, लिहून दाखव इथं. लिहिते हा, अजून लिही की, मोठं मोठं गोल काढ मोठा. हा आता घालून, आता पुसून दाखव बर, पुसून दाखव. अरे बाबा पडलं होई, असं कसं पडलं? तिथं नाही, इथं ठेवायचं, इथं ठेवायचं. हां पाठी पाठी सरकव. अरे काय झालं, काय झालं? ए असं नाही करायचं, असं नाही करायचं. रुहीला गिफ्ट तर खूपच जास्त आवडलं. त्यानंतर रोहिणीने चहा बनवला होता. आम्ही चहा बिस्किट खाल्लं आणि मग बाजारात गेलो. चल चल, हात पकड, इकडे पकड. चलो, तुला काय घ्यायचं? आणि ही तिची मुलगी रुही थोडं चाललं की उचलून घे म्हणत होती. कधी तिची मम्मी म्हणजे माझी मैत्रिणी उचलून घेत होती, कधी मी थोडं घेत होते. त्याच्या A to Z सगळ्या प्रकारच्या वस्तू या बाजारात विकायला आल्या होत्या आणि एकदम स्वस्त म्हणजे कमी दरातल्या होत्या आणि क्वालिटीसुद्धा छान होती. वातावरण छान झालं होतं संध्याकाळचं. मवा नंतर लगेचच अंधार पडला. रोहिणी मला अर्ध्या रस्त्यात सोडायला आली, मग मी घरी आले मी घरी आणि आता जस्ट पाणी वगैरे पिऊन बसली आहे. फ्रेश व्हायचं आहे अजून मला. तर मग 8 वाजले. खूप जास्त लेट झाला, म्हणजे अंधारच लवकर पडला नाही. त्यामुळे आम्ही निवांत चाललं होतं आमचं खरेदी वगैरे करायचं. काय काय आणलं आहे मी बाजारातून ते मी तुम्हाला दाखवते. आणि मेन म्हणजे काय, गिफ्ट पण तिला खूप जास्त आवडलं. तर बघूया स्वयंपाकाचं काय, साधंच वरण भातच बनवणार आहे. तर चला बनवते, पटकन बसलो आहे आम्ही दोघं पण. घरात करमत नाही आहे, माहिती का, लाई गरम होतं आहे म्हणून, है ना. पटकन साधंसं वरण भातच बनवला आणि जेवण करून आज रात्री थोडंसं खाली आलो होतो. तर तिथे जवळच पान शॉप होतं, मग तिथून आम्ही चॉकलेट पान खाल्लं. मी तर खूप दिवसांनी खाल्लं आणि टेस्ट तर काय ओके ओकेच होती. मला तर एवढं काय पान जास्त आवडत नाही, पण खरंच दिवस तर खूपच छान होता. मूड एकदमच फ्रेश होता. रोहिणीच्या घरी गेले होते त्यामुळे थोडंसं चेंज वाटलं मला, एकदम नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं. आणि रुहीला सोबत सुद्धा खूप मज्जा आली आणि तिला दिलेलं गिफ्ट सुद्धा खूपच आवडलं. अशा प्रकारे पूर्ण दिवस एकदम फ्रेश गेलेला आहे आणि मूड पण एकदम फ्रेशच होता सुरुवातीला आणि दिवससुद्धा एकदम फ्रेश केलेला. चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.